दारू पिणाऱ्या पुष्कळांना दारूबद्दल माहितीच नाही. तर तुम्ही मला सांगा, तुम्ही एखादी पदवी घेता, ती पदवी तुम्हाला आयुष्यभर चिकटते. बायकोशी एकदा तुमचा संसार सुरू झाला की शेवटपर्यंत ते चिकटूनच राहते. मग पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, मग दारूच वाईट का? आता मला सांगा, जर तुम्ही तुलनाच केली तर प्रेमापेक्षा दारू श्रेष्ठ कशी काय? मग तुम्ही म्हणाल कशी काय श्रेष्ठ दारू? मला सांगा, एखादा राजा असला तो सुद्धा प्रेमात गुलाम होतो, आणि गुलामने एकदा दारू घेतली तर तो राजा होतो की नाही? गुलाम होण्यापेक्षा राजा झाला कधी चांगलं म्हणजे चांगलं. बरोबर. बरं, आता नीतिमत्तेचा विषय. दारू पिणाऱ्या माणसाची नीतिमत्ता एकदम चांगलीच असते, कारण तो कधी कुणाशी खोटं बोलत नाही. कारण कुणाशी खोटं बोलला हे त्याचंच माहीत नाही. तो कुणाचा विश्वासघात करत नाही, कारण त्याच्यावर कोणी विश्वास ठेवतच नाही. म्हणजे या जगाशी आपल्याला काही घेणं देणंच नसतं. आपण आपली घ्यायची आणि मजा करायची.